काशीची रचना एका ठराविक प्रकारे बनवली आहे. हे संपूर्ण शहर निर्माण केलं गेलं होतं ज्ञान मिळवण्याची जागा म्हणून त्यांनी हे शहर 7 कोशांमध्ये निर्माण केलं. एखाद्याला या 7 कोशांच्या आरपार जावं लागतं. म्हणून जर कोणाला सत्य जाणायचं असेल तर ते काशीला जातात. तर शहराचे 7 कोश निर्माण केले गेले आणि काशीचा केंद्रबिंदू आहे मणिकर्णिक, जिथे सतत निदान एक तरी मृतदेह जळत असे, कायमच. आणि प्रत्येक भारतीयाची ही ड्युटी आहे हे इंधन पुरवण्याची, की सतत निदान एक तरी मृतदेह तिकडे जळत असला पाहिजे. आणि काशी आणि वाराणसीसाठी आणखीन एक नाव म्हणजे त्याला म्हणतात महास्मशान. याचा अर्थ ही एक भली मोठी स्मशानभूमी आहे. कारण त्यावेळी ते लोक जीवन आणि मृत्यूकडे एक साधन म्हणून पाहत असल्यामुळे या पंचतत्वाच्या खेळाच्या पलीकडे जाण्याचं, हा पंचतत्वांचा जो कोश बनला आहे व्यक्तिगत शरीराच्या आणि वैश्विक शरीराच्या स्वरूपात, म्हणूनच सार्वजनिक पद्धतीनं मृतदेह जाळणं तुम्हाला तुमच्या शारीरिक प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी. एक गोष्ट लोकांसोबत घडते, जर ते कुठल्या अंत्यविधीला जाऊन आले, ते कोणी तुमच्या जवळचंच असलं पाहिजे असं नाही आहे. समजा कोणी फार भावनिक जवळीक नाही आहे असं कोणीतरी तुमच्या ओळखीचं ज्यांच्या अंत्यविधीला तुम्ही जाऊन आलात, किंवा आज संध्याकाळी तुम्ही नुसतं तिथे जा, बसा तिथे आणि अनोळखी शरीर जळताना पहा. तुम्ही अंत्यविधीहून परत आलात की तुम्ही बघाल तुमची खायची इच्छाच निघून जाईल, कुठल्या तरी भावनांमुळे नाही, असंच. कारण तुमचं शरीराला स्वतःचे साक्षात्कार होत असतात. तर सतत निदान एक तरी मृतदेह जळत असतो. जर तुम्ही कुठल्याही वेळी गेलात तर काही डझन मृतदेह जळत असतात. यामागचा हेतू हा की एक आवश्यक वातावरण तयार केलं जातं, जे तिथे मेले आणि ज्यांना तिथे जाळलं गेलं ते कुठेही मेले तरी लोक खूप घाईघाईनं त्यांचा मृतदेह काशीला घेऊन येतात. आजकाल हे सगळं निघून चाललंय. मी म्हणतोय अगदी पूर्वीच्या काळापासून असं चालत आलं होतं. जेव्हा लोकांचं वय होऊ लागतं ते काशीला जाऊन राहतात, कारण त्यांना तिकडे मरायचंय. आता ती फक्त एक श्रद्धा म्हणून उरली आहे, पण त्यावेळी आत्मज्ञानासाठी एक जिवंत प्रक्रिया होती. ते शहरच आत्मज्ञानाचं एक साधन म्हणून बांधलं होतं. सात कोश. जर तुम्ही या सगळ्यांमधून गेलात तर जेव्हा तुम्ही पोचाल, जेव्हा ग्रॅज्युएशनची वेळ येईल, जेव्हा तुम्ही मणिकर्णिकला जाल, तोपर्यंत तुम्ही एक आत्मज्ञानी जीव असाल. शरीर सोडण्याआधी ती व्यक्ती आधीच पंचतत्वांच्या खेळाच्या वर उठलेली आहे. तर ज्याला अजून त्याच्या सनातन प्रकृतीचा साक्षात्कार झाला नाहीये, त्याला निदान त्याच्या नश्वर प्रकृतीचा साक्षात्कार व्हायला पाहिजे.
केवळ जेव्हा त्याला नश्वर प्रकृती लक्षात येईल आणि तो तिला सामोरं जाईल, तेव्हाच पलीकडे जायची ओढ एक खरी शक्ती बनेल. अन्यथा सर्व आध्यात्मिक प्रक्रिया एक फक्त निरर्थक करमणूक असते. केवळ जेव्हा तुमच्या कणाकणात हे भिनतं तेव्हाच पलीकडे जाण्याची ओढ खरी बनते, अन्यथा ती नुसती वरवरची राहते. ही वरवरची ओढ हे किंवा ते करण्याची, ती काही तुम्हाला जीवनाच्या वेगळ्या आयामात घेऊन जाणार नाही आहे. ती स्वप्न निर्माण करू शकते, ती भ्रम निर्माण करू शकते, ती वास्तव निर्माण करू शकत नाही. जर तुम्हाला वास्तव निर्माण करायचं असेल, केवळ एक स्वप्न नाही, मग हे तुमच्या शरीराच्या कणाकणात भिनलं पाहिजे.